यानंतर पुन्हा आपण सुरू ठेवूया महापालिकांचा महासंग्राम। पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे। नितीन पाटलांची प्रभाग क्रमांक 18 ब मधून नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज बाद झाल्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली। धुळे महापालिकेमध्ये भाजपचं खातं उघडले। मतदानापूर्वीच धुळ्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड झाली। अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या 4ही उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या। तर प्रभाग 6 ब मध्ये ज्योत्स्ना पाटील यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज उरला, त्यामुळे त्या विजयी झाल्या। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर धुळ्यामध्ये 2 आणि पनवेलमध्ये 1 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही विजयी उमेदवारांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या। या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यकर्त्यांचंही कौतुक केलंय। आगामी निवडणुकांसाठी उत्साह वाढवणारा हा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये इस्लाम पार्टीला पहिलं यश मिळालंय। प्रभाग क्रमांक 6 क मध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद या नगरसेविकापदी बिनविरोध निवडून आल्या। बिनविरोध निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांनी इस्लाम पार्टी जिंदाबादच्या घोषणा दिल्या। नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये पहिलंच खातं उघडलंय। बिनविरोध विजयानं दमदार सुरुवात केली आहे, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा होणं मात्र बाकी आहे। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती स्पष्ट झाली आहे। जवळपास 15 महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर मैदानात उतरतीये। यापैकी 12 ठिकाणी पूर्णपणे स्वबळावर, तर 3 महापालिकांमध्ये रिपाईसोबत युती करण्यात आली आहे। केवळ 4 महापालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत महायुती आहे। 7 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेसोबत, तर 2 ठिकाणी राष्ट्रवादीसोबत युती करण्यात आली आहे। अकोला आणि अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजप लढणार आहे, तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानसोबत भाजप निवडणूक लढवते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ येत्या 3 जानेवारीला फुटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा होणार आहे। या सभेतून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची नेमकी दिशा ठरणार असून कोणत्या मुद्द्यांवर महायुती निवडणूक लढणार याचं चित्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणातून स्पष्ट होईल। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री आणि भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलंय। आम्ही इतके नगरसेवक निवडून देऊ की उत्तर भारतीय महापौर बनेल असं सिंग यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। महापौर कोणाला करायचा हा राज्याच्या कोअर कमिटीचा निर्णय आहे। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो। जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मुंबईतल्या मराठी, गुजराती, उत्तर भारतीय हिंदू असल्याची प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे। भाजपच्या नेत्यांनी एवढी हिंमत कशी अशी म्हणत ठाकरे सेनेच्या सचिन अहिर यांनी भाजपावर टीका केली। मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू हे कटकरास्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही।
मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल या वक्तव्यानंतर वाद उफाळल्यामुळे कृपाशंकर सिंग यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, हिंदू महापौर व्हावा अशी आपली भूमिका असल्याचं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलंय. भाजपने एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर झाला. हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता. त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाचा उत्तर भारतीय समाज किंवा मराठी. तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. आम्ही सगळ्यांची मतलब आहे की महायुतीत सत्ता येतील आणि त्यामध्ये आमच्या सर्वांची इच्छा आहे हिंदू समाजात ते महापौर व्हावा. 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबई महापालिकेमध्ये 227 जागांसाठी 2516 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. मुंबईमध्ये महापालिकेनं ही अधिकृत माहिती दिली आहे. तर मुंबईमध्ये एकूण 11,391 उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निलेश राणे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वरळी, शिवडी, लालबाग आणि माहीमच्या प्रभागांची धुरा आता त्यांच्या खांद्यावर आहे. तळ कोकणामध्ये मिळालेल्या यशानंतर आता मुंबईमध्ये शिवसेना उमेदवारांसाठी ते मैदानात उतरणार आहे. पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये तळ ठोकून असणार आहेत अशी माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का बसलाय. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही. या 2 वॉर्डमध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात नाहीये. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखलच झाले नाहीत. एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढवली. वॉर्ड 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे अर्ज दाखल झाला नाही, तर वॉर्ड 212 मध्ये उशिरा अर्ज दाखल केल्यामुळे उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडलाय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या एका उमेदवाराची संधी अगदी थोडक्यात हुकल्याची माहिती समोर आली आहे. हातामध्ये एबी फॉर्म असतानाही उमेदवारी अर्ज वेळेत दाखल न झाल्यामुळे ही संधी गेली आहे. वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर या केवळ 15 मिनिटं उशिरानं अर्ज दाखल करायला गेल्या, त्यामुळे निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्यात. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या प्रकारामुळे भाजपमध्येही चर्चांना उधाण आलंय. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 120 मध्ये भाजपला अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागतोय. शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडकरांना युतीतून उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका युतीला बसताना दिसतोय आणि भाजपचे दिलीप मटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे प्रभाग 120 मधील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजप शिवसेना युती झाली आहे. मात्र या युतीवर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकरांनी दिली आहे. मात्र युती धर्म निभावणार असून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचंही केळकरांनी म्हटलंय. ठाण्यामध्ये प्रमिला केणींना शिंदे सेनेनं तिकीट नाकारलं, तर पराभूत झालेल्या मनाली पाटलांना उमेदवारी. प्रमिला केणी अपक्ष निवडणूक लढवणार, तर प्रमिला केणींचा मुलगा मंदार केणींना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला 16 जागा परत केल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वंचितकडे उमेदवार न मिळाल्यामुळे शेवटच्या दिवशी या 16 जागा काँग्रेसकडे परत करण्यात आल्या. मात्र अधिकृत पत्र न आल्यामुळे काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत. त्यांना पक्षाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आधी 62 जागा देण्यात आल्या होत्या, पण आता वंचित केवळ 46 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ऐनवेळी जागा परत आल्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार शोधण्यासाठी धावपळ झाली. वंचितनं ज्या 16 जागा काँग्रेसला परत केल्या त्या जागांवर आता काँग्रेस देखील तोंडघशी पडली अशी स्थिती आहे. वंचितनं परत केलेल्या 16 जागांवर आता काँग्रेस आणि वंचित दोन्ही पक्षांचे उमेदवार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. उमेदवार नव्हते तर काँग्रेसला वेळीच सूचना देणं गरजेचं होतं असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांनी थेट आमदार आणि खासदारांसोबत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 10 वर्ष पक्षासाठी रक्त आठवलं, मग माझं चुकलं कुठे, अशा शब्दामध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यानं पक्ष नेतृत्वाला धारेवर धरलं. दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपनं नुकताच पक्षामध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या मागे पळत असतात, पक्षाच्या मागे. काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर? फक्त माझ्या बरोबर, मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते, माईक माझ्या हातात आहे. काय केलं यांनी आपल्या बरोबर? खोट्या मुलाखती, खोटे फॉर्म भरून द्यायचे सगळ्यांकडून. इच्छुक नाही मी बोलणार, मला कोणी थांबवायचं नाहीये, मला कोणी थांबवायचं नाही. मी काही कोणाला शिवीगाळ करत नाही, कुठेही दादा की जे आहे ते बोलते.
जर मी चूक बोलत असेल ना तर तुम्ही बोलायचं. सगळे आपण पक्षाचा निर्णय मान्य करणारे कार्यकर्ते एकनिष्ठ आहोत. आज निवडणूक होणार, बहुमताने सगळे आपले उमेदवार निवडून येणार, हे मी तुम्हाला इथे सांगते. पण ही माझी व्यथा आहे. मी कुठे चुकले? मी काम करून चुकले? कुठे चुकले? मी तुमचा आदर केला म्हणून चुकले? मला ह्याचं उत्तर हवंय. मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ब्लॅक पॅन्थर आरपीआय दीपक निकाळजे यांच्या पक्षानं पाठिंबा दिल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जाहीर केलंय. त्यामुळे मुंबईसह इतर ठिकाणी आमची ताकद वाढणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. तसंच राखी जाधव यांच्या जाण्यानं पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. राखीताई पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. ते करत असताना शेवटच्या सकाळपर्यंत ते पक्षाच्या बरोबर बैठकीमध्ये होत्या. आम्हाला पहिली कुणकुण होती की त्या पक्ष सोडून BJP जाणार आहे, कारण त्यांना तिथं निवडून यायचं म्हटल्यानंतर त्यांना दुसरा पर्याय नाही अशा प्रकारची त्यांची मानसिकता झाली होती. आणि मला वाटतं त्याचा विचार करून त्यांनी पक्ष बदल केलेला आहे. या असलेल्या निवडणुकीला आपण त्यांची पोकळी दूर करून, म्हणजे त्यांची रिक्त झालेली जागा दूर करून आपण निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे. त्यामुळे काही फरक पडेल असं मला वाटत नाही. 4 जानेवारीला दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. तर 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडतील. याशिवाय ठाकरे बंधू मुंबईतील 3 ठिकाणी मोठ्या सभांचं आयोजन करणार आहेत. मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नवी रणनीती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत. वॉर्ड क्रमांक 81 मधून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरलेत. ठाकरे सेनेच्या मोहिनी धामणे आणि मनसेच्या शबनम शेख यांना उमेदवारी मिळाली आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 119 मध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची मनसेवर नामुष्की आली आहे. मनसे नेत्यांनी दिलेला एबी फॉर्म उमेदवाराकडून माघारी घेत दुसऱ्याला देण्याचा प्रकार घडलाय. गेल्या 8 वर्षांपूर्वी पक्षासाठी काम करणारे संतोष देसाई प्रभाग क्रमांक 119 मधून इच्छुक होते. मनसेच्या नेत्यांनी त्यांना मंगळवारी रात्री फोन करून एबी फॉर्म दिला. मात्र रात्री 11च्या सुमाराला मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा त्यांना फोन आला.